क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 18 मे ते 24 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो साप्ताहिक चालू घडामोडीचा व्हिडिओ असते आणि एक रिव्हिजन स्वरूपात आपण हा व्हिडिओ पाहतो. तर जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, देशातील पहिला कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर विद्यार्थी मित्रांनो, हे तेलंगणात या राज्यात करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. देशातलं पहिलं कार्यान्वित PM मित्र पार्क वारंगल तेलंगणा येथे. उद्घाटन 10 मे 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. संकल्पना 5F म्हणजे फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. क्षेत्रफळ व खर्च किती आहे? 1327 एकर क्षेत्र आणि 1,0695.54 कोटी एवढं खर्च येणार आहे. रोजगार 24,400 पेक्षा प्रत्यक्ष रोजगारची संधी मिळणार आहे. एकूण प्रकल्प, देशात एकूण 7 पार्क मंजूर आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, MP, UP, तामिळनाडू आणि तेलंगणा इथे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टची माहिती पण अत्यंत महत्त्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 16 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन 16 मेला. आयोजक युनेस्को. इतिहास, 16 मे 1960 रोजी थिओडोर मेमन यांनी लावलेला पहिला यशस्वी लेझर शोच्या स्मरणार्थ. सुरुवात 2018 पासून. उद्देश, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृतीच्या प्रकाशाचे महत्त्व अधोरेखित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026 मध्ये भारत आणि UAE यांच्यात झालेल्या ऐतिहासिक करारानुसार किती कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 40,000+ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत UAE गुंतवणूक करार मे 2026. $5 अब्ज म्हणजे सुमारे 42 कोटीपेक्षा जास्त. बँकिंग क्षेत्र, ENDB बँकद्वारे $3 अब्ज RBL बँकमध्ये गुंतवणूक करणार आहेत. पायाभूत सुविधा, ADIA द्वारा $1 अब्ज NIIF मध्ये गुंतवणूक होणार आहे याद्वारे. वित्तीय क्षेत्र, ISC कंपनीद्वारे $1 अब्ज सामा कॅपिटलमध्ये गुंतवणूक करणार आहेत. विशेष प्रकल्प, गुजरातमध्ये वाडीनार इथे शिप रिपेअर क्लस्टरची उभारणी पण भारत UAE करारमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातले पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे झारखंड इथे या राज्यात स्थापन होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. देशातलं पहिलं मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र झारखंड येथे. ठिकाण, पलामू व्याघ्र प्रकल्प. तंत्रज्ञान, मानव आणि हत्तीमधील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्या वर्तमान अभ्यास करण्यासाठी इथे कृत्रिम AI आधारित प्रणालीचा वापर केला जाईल. विशेष, पलामू व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेला देशातला पहिला 9वा व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मनोज अग्रवाल यांची नुकतीच कोणत्या राज्याचे मुख्य सचिवपदी म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो राज्य आहे पश्चिम बंगाल. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मनोज अग्रवाल पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव. नियुक्ती मनोज अग्रवाल यांची करण्यात आलेली आहे. पद मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी. राज्य पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल. बॅच 1990चे पश्चिम बंगाल कॅडरचे IAS अधिकारी. कोणाची जागा घेतील? दुष्यंत नारियाल यांची जागा घेणार आहेत. पूर्व अनुभव,
पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे चीफ इलेक्टोरल ऑफिसर CEO म्हणून त्यांनी यशस्वी कार्य केला. त्यानंतर पुढला प्रश्न, अपनापन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या नेत्याचे आत्मचरित्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे भारतचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आत्मचरित्र आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अपनापन आत्मचरित्र, लेखक और नेते शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश राज्य. स्वरूप आत्मचरित्र, सार्वजनिक जीवन आणि राजकीय प्रवास. मुख्य विषय 3 दशकाहून अधिक काळातील आठवणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे अनुभव. प्रकाशन मे 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली खाजगी लष्कर विमान उत्पादक कंपनी कोठे विकसित होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वडोदरा गुजरात येथे विकसित होत आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली खाजगी लष्कर विमान फॅक्टरी, ठिकाण वडोदरा गुजरात येथे. कंपनी कॉम्प्लेक्स टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स TAC. भागीदारी टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि एअरबस यांची भागीदारीद्वारे. विमानाचे प्रकार C-295 लष्करी वाहतूक विमान, मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट. वैशिष्ट्य, भारताच्या संरक्षण इतिहासातील पहिली खाजगी लष्करी विमान उत्पादन प्रकल्प. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच चर्चेत असलेले कालभैरव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे AI लढाऊ विमान आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. कालभैरव AI लढाऊ विमान. स्वरूप, भारताचे पहिले स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित लढाऊ विमान आणि अत्याधुनिक ड्रोन. निर्मिती, फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस FWDA भारतीय खाजगी कंपनीद्वारे. नवीन युरोपमध्ये पोर्तुगाल येथे स्केच पिक्सल कंपनीच्या भागीदारीने याचे उत्पादन केंद्र सुरू होणार आहे. मोहीम, ऑपरेशन 777 जागतिक स्तरावर 7 खंडातील 77 देशांमध्ये याच्या भागीदारीचे लक्ष्य आहे. क्षमता, सलग 30 तासापेक्षा जास्त उडान आणि 3000 किमी मारा करण्याची क्षमता आणि अचूक वेधासाठी AI टार्गेटेड रिकग्निशन तंत्रज्ञान इथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर अत्यंत महत्त्वाचा एक AI लढाऊ विमान आहे विद्यार्थी मित्रांनो, कालभैरव. तर याबद्दल येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, लडाखमध्ये चांगथांग प्रदेश किती फूट उंचीवर सिंचन कालव्याची नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 14,000 फूट एवढा उंचीवर हा नवीन सिंचन कालव्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. लडाख सिंचन कालवा उपक्रम. उंची 14,000 फूटपेक्षा जास्त, अत्यंत दुर्गम भागात. ठिकाण चांगथांग प्रदेश, लडाख येथे. पाण्याचा मुख्य स्रोत यायात्सो सरोवर. कालव्याचे नाव आणि लांबी, माहे तोक्पो राधो सिंचन कालवा 2.10 किलोमीटर एवढा लांब. माहे गावातील सुमारे 100 एकर शेतजमीला पाणी पुरवठा करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा लडाखच्या सिंचन कालवा उपक्रमबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने नुकतेच खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे? तर हे कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड CCDB अध्यक्षपद भारताची 2026 ते 2028 या 2 वर्षाच्या काळासाठी अध्यक्षपदाची निवड झालेली आहे. मुख्य कार्य, जागतिक स्तरावर IT उत्पादनाच्या सायबर सुरक्षा मानकाच्या प्रमाणीकरण म्हणजे सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन करणे. मूळ संस्था हे कॉमन क्रायटेरिया रिकग्निशन अरेंजमेंट चे तांत्रिक अंग म्हणजे टेक्निकल विंग आर्म आहे. नियम, एखादी चाचणी सर्वत्र स्वीकार. एका देशाची सुरक्षा प्रमाणपत्र सर्व 31 सदस्य देशात मान्य होणार आहे. भारतीय मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. घोषणा, टोकियो जपान येथे आंतरराष्ट्रीय बैठकीक मंजुरी. त्यानंतर पुढला प्रश्न,
कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ दी पोलर स्टार कमांडर ग्रेट क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केला? तर तो कोणत्या देशाचा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर तो स्वीडन देशाचा पुरस्कार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. PM मोदींना स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार रॉयल ऑर्डर ऑफ दी पोलर स्टार कमांडर ग्रेट क्रॉस हस्ते स्वीडनचे क्राऊन प्रिन्स व्हिक्टोरिया यांच्या हस्ते. वेळ मे 2026 मध्ये पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यादरम्यान. विशेष परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे विद्यार्थी मित्रांनो. रेकॉर्ड पंतप्रधान मोदींना मिळाला हा 31वा आंतरराष्ट्रीय बहुमान ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेचा कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो हा ग्रेट क्रॉस ऑफ दी रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. PM मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ दी रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हस्ते नॉर्वेज राजा किंग हेराल्ड पाचवे यांच्या हस्ते. वेळ 18 मे 2026 रोजी पंतप्रधानांना ओस्लो नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान हा पुरस्कार देण्यात आला. विशेष परदेशी राष्ट्रप्रमुख आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी दिला जाणारा हा सर्वोच्च बहुमान आहे. रेकॉर्ड हा पंतप्रधान नरेंद्र मोदीला मिळाला 32वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती सर्वोच्च सन्मान मिळालेले आहेत देशांचे, वेगवेगळ्या देशांचे? तर एकूण 32 एवढे जागतिक सन्मान त्यांना मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा अत्यंत महत्त्वाचे सन्मान आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच याबद्दल प्रश्न येईलच. त्यानंतर पुढला प्रश्न. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 18 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणजेच इंटरनॅशनल म्युझियम डे दरवर्षी 18 मेला रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. सुरुवात 1977 पासून इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमद्वारे. उद्देश समाजात संस्कृतीची देवाणघेवाण, वारसा जतन आणि शिक्षणातील संग्रहालयाचे महत्त्व वाढवणे. 2026ची थीम म्युझियम युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड म्हणजे म्युझियम युनायटिंग अ डिवाइड वर्ल्ड याची थीम आहे विद्यार्थी मित्रांनो 2026ची. आता विद्यार्थी मित्रांनो ट्रेंड बदललेला आहे. आता दिनविशेष सोबत थीमबद्दल पण प्रश्न असतो. तर हे थीम तुम्ही लक्षात ठेवा कारण की हे महत्त्वाची थीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 79वे जागतिक आरोग्य परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 79वी जागतिक आरोग्य परिषद स्वित्झर्लंड येथे जिनेव्हा या शहरात 18 ते 23 मे 2026 रोजी. आयोजन जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारा. मुख्य उद्देश जागतिक आरोग्य धोरण निश्चित करणे आणि आरोग्यविषयक आव्हानाला धोरणात्मक निर्णय घेणे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा नवी दिल्ली येथे सेंट्रल विस्टा परिसरमध्ये 15 मे 2026 रोजी. संचालन दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने. मार्ग सेंट्रल सेक्रेटरिएट आणि ते सेवा तीर्थ या दरम्यान ही शटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तंत्रज्ञान हायड्रोजन फ्यूल सेल ज्यामुळे केवळ पाण्याची वाफ वॉटर वेपर उत्सर्जित होत आणि प्रदूषण शून्य होते. त्यानंतर पुढला प्रश्न. निमापारा पाठा महोत्सव 2026चा शुभारंभ खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला? तर विद्यार्थी मित्रांनो हा ओडिशा राज्यात झाला. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. निमापारा पाठा महोत्सव 2026 राज्य ओडिशा येथे. ठिकाण कुठलं आहे? पुरी जिल्हा. 17 मे 2026 रोजी. हस्ते ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रभाती परिदा यांच्या हस्ते. शुभारंभ मास्कोट काय? उत्कर्ष घोडा. उद्देश पारंपरिक ओडिया लोककला जसे की पाला, दसाकितिया, आदिवासी नृत्य यांचे जतन करणे आणि तरुणांमध्ये विविध सामाजिक विषयावर जनजागृती करणे. त्यानंतर पुढला प्रश्न.
घटत्या प्रजनन दराला तोंड देण्यासाठी कोणत्या राज्याने नवीन लोकसंख्या प्रोत्साहन धोरण जाहीर केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो राज्य आहे आंध्र प्रदेश हा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. नवीन लोकसंख्या प्रोत्साहन धोरण 2026 आंध्र प्रदेश राज्य. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते. कारण राज्यात प्रजनन दर 1.5 वर घसरल्याने वृद्ध लोकांची लोकसंख्या टाळण्यासाठी आर्थिक मदत, दुसऱ्या आपत्तीला 25,000, तिसऱ्याला 30,000 आणि मोफत शिक्षण व मासिक भत्ता म्हणजे चौथ्या आपत्तीला 40,000 एवढा. विशेष कौटुंबिक नियोजनाकडून लोकसंख्या वाढीकडे वळणारं देशातलं पहिलं राज्य. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे WHO आफ्रिकातील वाढत्या संसर्गामुळे कोणते जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती इबोला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर. संसर्ग आजार इबोला डिझीज, बुंडीबिन्यो स्ट्रेन. क्षेत्र आफ्रिकाच्या मुख्यतः काँगो लोकशाही प्रजासत्ताक DRC आणि युगांडामध्ये. घोषणा 16 मे 2026 रोजी. संस्था जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारे. आणीबाणीचा प्रकार आंतरराष्ट्रीय चिंतेचे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी PHEIC पब्लिक हेल्थकेअर इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न. विशेष व्हेरियंट हा संसर्ग इबोला अत्यंत दुर्मिळ आणि अशा बुंदीबुग्यो व्हायरस या व्हेरियंटमुळे पसरत आहे, ज्यावर सध्या कोणतेही मान्यताप्राप्त लस किंवा निश्चित उपचार उपलब्ध नाही. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे 2024-25 या वर्षीच्या आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणत्या ग्राम पंचायतला जाहीर झालेला आहे? तर ते पंचायत आहे विद्यार्थी मित्रांनो वासंबे ग्रामपंचायत रायगड इथे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार प्रोग्राम 2024-25 ग्रामपंचायत कोणती आहे, कोणाला मिळाला हा पुरस्कार? वासंबे मोहपाळा या पंचायतला. जिल्हा रायगड, तालुका खालापूर आणि महाराष्ट्र इथली. मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्रालय भारत सरकार. निकष स्वतःचे महसूलचे स्रोत वाढवणे आणि आर्थिक स्वावलंबनासाठी. रेकॉर्ड या क्षेत्रातील देशात प्रथम क्रमांकाची पटकावणारी महाराष्ट्राची एकमेव ग्रामपंचायत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सिक्कीममध्ये 1 जून 2026 पासून कोणता कायदा लागू होणार आहे ज्याद्वारे शीख विवाहांना स्वतंत्र कायदेशीर मान्यता मिळेल? तर तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो आनंद विवाह कायदा. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. सिक्कीममध्ये आनंद विवाह कायदा 1 जून 2026 पासून सिक्कीममध्ये अधिकृत अंमलबजावणी. फायदा, शीख समुदायाच्या पारंपरिक आनंदकारक विवाह पद्धतीला स्वतंत्र कायदेशीर मान्यता मिळणार. पार्श्वभूमी, यापूर्वी सिक्कीममध्ये शीख विवाहांना हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत नोंदणी करावी लागत होती. नियम, यासाठी राज्य सरकारने सिक्कीम आनंद मॅरेज रजिस्ट्रेशन रूल 2026 तयार केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर 11 वेळा यशस्वी चढाई करून स्वतःच्या जागतिक विक्रम मोडणाऱ्या जगातली पहिली महिला कोण आहे? तर विद्यार्थी ते महिला आहे लहकबा शेर्पा. तर पहिला प्रश्न पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. माउंट एव्हरेस्ट 11 वेळा चढाईचा जागतिक विक्रम कोणाचं नाव आहे? लहकबा शेर्पा, नेपाळ या महिलांचा हा जागतिक विक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. खिताब माउंटेन क्वीन म्हणून ते ओळखले जातात. नवा विक्रम 17 मे 2026 रोजी 11व्यांदा ते एव्हरेस्ट सर करून स्वतःचा जागतिक विक्रम मोडला. पहिली महिला, जगातली सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. राष्ट्रीय विक्रम, एव्हरेस्ट सर करून सुरक्षित परतणारी पहिली नेपाळी महिला वर्ष 2000 मध्ये. मार्ग, 8 वेळा तिब्बत उत्तर बाजूने तर 3 वेळा नेपाळ दक्षिण बाजूने चढाई. बायोपिक, त्यांच्या जीवनावर नेटफ्लिक्सनं माउंटेन क्वीन डॉक्युमेंटरी पण प्रसिद्ध केलेली आहे. पुरस्कार 2023च्या भारताच्या प्रतिष्ठित तेन्झिंग नार्गो राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक मेट्रोलॉजिकल
मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 20 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक मेट्रोलॉजी दिन दरवर्षी 20 मेला साजरा करण्यात येतो. उद्देश दैनंदिन जीवन, व्यापार आणि विज्ञानमध्ये मापन मेजरमेंट शास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणे. पार्श्वभूमी 20 मे 1875 रोजी पॅरिसमध्ये झालेला ऐतिहासिक मीटर कन्व्हेन्शन कराराच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे नॉर्वेच्या ओस्लो या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद ओस्लो नॉर्वे येथे 19 मे 2026 रोजी. सहभागी भारत प्लस 5 नॉर्डिक देश म्हणजे नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, आइसलँड आणि डेन्मार्क हे 5 देश नॉर्डिक देश म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी मित्रांनो, भारत प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे. नवीन भागीदारी, हरित तंत्रज्ञान आणि नाविन्य धोरणात्मक भागीदारी घोषित. मुख्य पोषक AI, हरित ऊर्जा आणि ब्लू इकॉनॉमी सहकार्य. विशेष नोंद, 43 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा पहिला नॉर्वे दौरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सिंधुदुर्ग इथे स्थापन करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, निवती रॉक्स जवळ. मुख्य माध्यम सेवामुक्त युद्धनौका INS गुलदार समुद्र खाली बुडून हे निर्मिती होणार आहे. स्वरूप, युद्धनौकाचं रूपांतर कृत्रिम प्रवाळ बेटावर म्हणजेच आर्टिफिशियल कोरल रीफ आणि संग्रहालयात. अंमलबजावणी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्र सरकारद्वारे. मुख्य आकर्षण, पाणडुबी पर्यटन, सबमरीन टुरिझम, स्कुबा डायव्हिंग आणि स्कॉर्लिंग. मुख्य उद्देश, सागरी जीवसृष्टी संवर्धन आणि स्कुबा पर्यटनाला मोठी चालना याद्वारे मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, UDIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो IAS अधिकारी सौरभ विजय यांची करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. UDIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO सौरभ विजय IAS अधिकारी. पदभार 18 मे 2026 पासून कार्यरत. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी. पूर्व अनुभव, महाराष्ट्र वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि जागतिक बँकेचे सल्लागार. नियुक्ती, भुवनेश्वर कुमार यांची ते जागा घेणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलात पहिली CAT A पात्र उडान प्रशिक्षक म्हणजेच फ्लाईट इन्स्ट्रक्टर बनण्याचा मान नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते स्क्वॉड्रन लीडर सान्या यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. स्क्वॉड्रन लीडर सान्या इंडियन एअरफोर्समध्ये ऐतिहासिक कामगिरी इतिहास रचलेला आहे. त्यांनी CAT A क्वालिफाय फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणारी भारताची हवाई दलाची पहिली महिला अधिकारी. सर्वोच्च सन्मान आहे. हवाई दलाच्या प्रामुख्याच्या हस्ते आणि अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च शिक्षण पात्रतेबद्दल हा विशेष गौरव करण्यात त्यांचा आलेला आहे. मुख्य जबाबदारी, लष्करी वैमानिक म्हणजे मिलिटरी पायलट्स प्रगत विमान चालवण्याचा प्रशिक्षण देण्याच्या आणि त्यांच्या उडान कौशल्याचे मूल्यमापन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. कठीण प्रशिक्षण, अत्यंत खडतर प्रशिक्षण, उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान आणि उच्च दर्जाच्या उडान कौशल्याच्या जोरावर हे मानाचे स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. कारकीर्द, वर्ष 2015 भारतीय हवाई दलात नियुक्ती त्यांची झालेली होती आणि 2021 स्क्वॉड्रन लीडर या पदावर ते कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच यशस्वी चाचणी घेण्यात आलेले ULPGM V3 हे काय आहे ज्यामुळे भारताच्या ड्रोन युद्धक्षमतेला मोठी चालना मिळणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईल. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल डिटेल माहिती पाहूया. ULPGM V3 अनमॅन एरियल व्हेकल लॉन्च प्रिसियस गायडेड मिसाईल V3 क्षेपणास्त्र. पूर्ण नाव काय? UAV लॉन्च प्रिसिजन गायडेड मिसाईल V3. ड्रोनवरून डागले जाणारे अचूक क्षेपणास्त्र. निर्माते DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. चाचणी कुर्नूल आंध्र प्रदेश येथे
मे 2026मध्ये अंतिम यशस्वी चाचणी पूर्ण केलेली आहे. अचूक मारा क्षमता हवेतून जमिनीवर म्हणजे एअर टू ग्राउंड शत्रूचे रणगाडे आणि लष्करी वाहने नष्ट करण्यासाठी, हवेतून हवेत एअर टू एअर शत्रूचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर पाळण्यासाठी. वैशिष्ट्य दिवस रात्र अचूक मारण्यासाठी HD ड्युअल चॅनल सीकर आणि 10 किमीच्या मारा क्षमता. उत्पादन भागीदारी भारत डायनामिक लिमिटेड BDL आणि अडानी डिफेन्स सिस्टमद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, आत्मनिर्भर नौदल शक्तीच्या दिशेने एक मोठा पाऊल म्हणून भारताची पहिली खाजगी सागरी गॅस टर्बाईन सुविधा कोठे उभारली जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे विशाखापट्टणम येथे उभारली जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारतातील पहिली खाजगी सागरी गॅस टर्बाईन सुविधा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे. कंपनी भारत फोर्ज लिमिटेडद्वारे. करार मे 2026मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या उपस्थित हा सामंजस्य करार. मुख्य कार्य भारताच्या नौदलात युद्धनौकेवर इंजिनचे म्हणजेच गॅस टर्बाईन दुरुस्त व स्वदेशी विकास. दर्जा मित्र राष्ट्राच्या नौदलांसाठी प्रादेशिक दुरुस्ती हब म्हणून उपयुक्त. उद्देश इंजिन देखभालीसाठी परकीय देशावर अवलंबित संपूर्ण नौदलात आत्मनिर्भरता वाढवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती भारताची पहिली खाजगी सागरी गॅस टर्बाईनबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, शहरी वाहतूक आणि स्मार्ट विमानतळ पायाभूत सुविधांच्या दिशेने पाऊल टाकत भारताची पहिली एअर ट्रेन कोणत्या विमानतळात सुरू होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो विमानतळ आहे दिल्ली विमानतळ. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. भारताची पहिली एअर ट्रेन. ठिकाण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ IGA नवी दिल्ली येथे. नाव ऑटोमेटेड पीपल मूव्हर APM स्वयंचलित ट्रेन. मार्ग 7.7 किमी लांबी आणि एकूण 4 प्रमुख स्थानके T1, T2, T3 एरोसिटी कार्गो सिटी. वैशिष्ट्य संपूर्णपणे ड्रायव्हरलेस चालक विरहित तंत्रज्ञान आहे. तिकीट कनेक्टिंग प्रवाशांसाठी सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. उद्दिष्ट टर्मिनलमध्ये अंतर्गत वाहतूक जलद, सुलभ आणि प्रदूषणमुक्त करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 22 मेला साजरा करण्यात येतो. तर या पर्यायामध्ये अचूक उत्तर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर काय आहे? 22 मे. तर 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी तारीख 22 मे रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश जागतिक स्तरावर जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं महत्त्व पटवून देणे आणि तिच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे. वर्ष 2026ची थीम काय आहे? बी पार्ट ऑफ प्लॅन. योजनेचा भाग व्हा. जैवविविधतेचे नुकसान रोखण्यासाठी सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन. पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्रांनी UN 29 डिसेंबर 1993 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होतो, परंतु 2000 सालापासून हा 22 मेला हा दिवस साजरा करण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या या चॅनलवर ही साप्ताहिक म्हणजे जे वीकली करंट अफेअर आहे त्या हा व्हिडिओ एक रिव्हिजन स्वरूपाचा व्हिडिओ असतो आणि या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण वीकली जे पण प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत तो पूर्ण प्रश्न आपण कव्हर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.